वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते। य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शांति शांति शांतिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय, कारण उपनिषद हे आपलं वैभव आहे आणि म्हणूनच आपल्या उपक्रमाचं नाव आहे वेदांत वैभव। कारण ह्या वेदांताचा अभ्यास आपण नाही करणार तर कोण करणार, त्यामुळे आपल्याला निदान त्याची तोंडओळख तरी झाली पाहिजे। या उपनिषद अनेक आहेत, पण त्याच्यातली 11 उपनिषदं विशेष प्रसिद्ध आहेत किंवा विशेष महत्त्वाची आहेत असं मानलं जातं। कारण ह्याच्यावर आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी भाष्य केलेलं आहे। अशी 11 उपनिषदं आपण अभ्यासासाठी निवडलेली आहेत आणि त्याच्यातली 4 उपनिषदांचा अभ्यास आपला झालासुद्धा। ईश, केन, कठ आणि प्रश्न अशा 4 उपनिषदांचा अभ्यास झाला। वेगवेगळ्या वेदातली ही उपनिषद आहेत। ईश उपनिषद होतं ते यजुर्वेदातलं होतं। प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य ही तिन्ही उपनिषदं जे आपण आता अभ्यासणार आहोत। प्रश्न अभ्यासून झालं आहे, प्रश्नोपनिषद झालं, पण आता मुंडकाला आज सुरुवात करणार आहोत आणि हे मुंडक उपनिषद अथर्व वेदातलं आहे। आणि म्हणून या तिन्ही उपनिषदाचे जे शांती मंत्र आहेत ना ते सारखेच आहेत, कारण वेदाप्रमाणे ते शांती मंत्र ठरतात। आपण यजुर्वेदाचा अभ्यास करताना ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु हा शांती मंत्र होता आणि आता प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य याच्यामध्ये ओम भद्रं कर्णेभिः आपण जे अथर्व वेदाच्या सुरुवातीला जो शांती मंत्र म्हणतो तो ह्या तिन्ही उपनिषदामध्ये आपण तोच शांती मंत्र म्हणतोय। कारण अथर्व शीर्ष हेच मुळे अथर्व वेदातलं आहे। अथर्व शीर्ष हेच एक उपनिषद आहे हे आपल्याला ठाऊकही नाही आहे, पण इत्युपनिषद असं अथर्व वेदाच्या फलश्रुतीमध्ये म्हटलेलं आहे। त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की उपनिषदं ही इतकी काही कठीण नाही आहेत, की इतकी काही अनाकलनीय नाही आहेत। आपल्यालासुद्धा योग्य जर का मार्गदर्शन मिळालं तर आपल्यालाही ही उपनिषदांचा अभ्यास करता येईल। निदान त्याच्यातलं तत्त्वज्ञान काय आहे थोडं तरी पाहता येईल। सखोल अभ्यास तर करायला हवाच, पण निदान आपल्याला प्रत्येक उपनिषदातलं एक महत्त्वाचं सिद्धांत म्हणा, महत्त्वाची धारणा म्हणा, आपण ती थोडं त्याचा अभ्यास करणार आहोत, शिकून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण आपण वारंवार पाहतोय की उपनिषद म्हणजे काय तर शुद्ध ज्ञान म्हणजे उपनिषद, वेदांचा अखेरचा भाग, आणि म्हणूनच त्याला वेदांत असं म्हटलेलं आहे। या अखेरच्या भागामध्ये ही संपूर्ण हे ज्ञानकांड आहे, म्हणजे उपनिषदामध्ये भक्ती आहे, कर्म आहे आणि ज्ञान आहे, आणि हा अखेरचा भाग आहे हे ज्ञानाविषयी आहे। आणि म्हणून हे प्युअर नॉलेज आहे। प्युअर नॉलेज म्हणजे आत्मज्ञानाच्या दृष्टीने प्रगती करण्यासाठी शिष्यांनी काही प्रश्न विचारलेत आणि गुरूंनी त्याची उत्तरं दिली आहेत, आणि ह्याच मार्गावरनं
या गुरुशिष्यांच्या संवादामुळेच आपल्याला हे थोडंसं तरी आकलन होतं आहे, थोडंसं तरी त्याच्यातलं जे काही तत्त्व आहेत ती समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं आहे, असंच आपण मानूया. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ते मुंडक उपनिषद. मुंडक नावच मोठं वेगळं आहे. मुंडक उपनिषद म्हणजे काय आहे, तर हे उपनिषदसुद्धा आपण आत्ताच बोललो की अथर्व वेदातलं हे उपनिषद आहे. आणि अथर्व वेदातलं सुद्धा त्याच्यातल्या शौनक शाखेचं हे उपनिषद आहे. कारण जरी वेद 4 असले आणि 4 वेगवेगळ्या ऋषींना ते वेदव्यासांनी वाटून दिलेले असले, तरी त्या वेदाच्या अधिपत्याखाली अनेक ऋषी येतात. त्यामुळे अथर्व वेदाच्या शौनक शाखेचं हे उपनिषद आहे. आणि हे उपनिषद अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाला हो प्रत्येकच उपनिषदाच्या वेळेस तुम्ही असं म्हणता महत्त्वाचं आहे, पण खरंच आहे वेगवेगळ्या अंगाने हे महत्त्वाचं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये हे जीवन सार्थकी कसं लावावं, 100 वर्ष जर का आयुष्य मिळालं तर त्याचा योग्य विनियोग कसा करायचा हे आपण ईशावास्यमध्ये पाहिलं होतं. कठोपनिषद हा तो साक्षात नचिकेता आणि मृत्यूचा संवाद होता. आणि नचिकेतानी आग्रह धरला होता आत्मज्ञानाचा, मला बाकी काही नको. यमराजांनी अनेक आमिष दाखवली, पण नचिकेता म्हणाला मला काही नको, मला द्यायचं असेल तर फक्त आत्मज्ञान द्या. आणि त्याच्या बालहट्टाला अनुसरून यमदेवतेनी त्याला आत्मज्ञान दिले. आणि त्या संवादातून आपल्यालाही आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हे थोडं तरी कळलं. असं हे कठोपनिषद होतं. केन उपनिषदामध्ये देवांच्या अहंकाराची कथा आलेली आहे. अहंकार हा देवांनासुद्धा चुकलेला नाही आहे. आणि अहंकारामुळे कसा नाश होऊ शकतो हे आपण त्या कथेतून पाहिलं. अर्थातच केन या शब्दांनी सुरुवात झाली, ती कशामुळे हे सगळं घडतं ह्या प्रश्नांनी सुरुवात झाली, म्हणून त्याचं नाव केन होतं. आणि प्रश्नोपनिषदामध्ये तर आपण पाहिलं पिप्पलाद मुनींकडे 6 ऋषी आले आणि 6 ऋषींनी 6 प्रश्न विचारले आणि त्या 6 प्रश्नांची सविस्तर उत्तरं म्हणजेच प्रश्नोपनिषद. अशी आपली 4 उपनिषदं झाली. आणि प्रत्येकच उपनिषद खरं म्हटलं तर महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या अंगाने आहे, आत्मज्ञानाच्या अंगाने आहे, जीवन उन्नत करण्याच्या अंगाने आहे, अहंकाराचा नाश कसा करायचा ह्याच्याने आहे, सृष्टीचं उत्पत्ती कशी झाली, सृष्टीची निर्मिती कशी झाली या अंगाने आहे. पण हे मुंडक उपनिषद आहे ना, हे अतिशय महत्त्वाचं आणि समजायला त्या मानाने खूपच सोपं आहे. कारण ह्याच्यातही एक कथा आलेली आहे आणि कथा सगळ्यांनाच आवडते. कितीही आपण मोठे झालो तरी कथा आवडतेच. त्यामुळे ही कथा नेमकी काय आहे आणि ही कथा खरोखर सांगते की आपल्या जीवनाला अतिशय जवळची आहे, प्रापंचिकांच्या जीवनाशी अतिशय सुसंगत असणारी ही कथा आहे. आणि म्हणून आपल्याला आपली उन्नती कशी करायची हे ह्या उपनिषदातून जाणून घ्यायचे. अर्थात ते आहे पुढे 3ऱ्या खंडातला पहिला अध्याय जो आहे, 3ऱ्या मुंडकातला पहिला खंड जो आहे त्याच्यामध्ये ही कथा येणार आहे. अर्थातच ती ओघाओघामध्ये आपल्याकडनं जाणली जाणारच आहे. अर्थातच आता नाव काय आहे या उपनिषदाचं नावच मुळे आहे मुंडक उपनिषद. मुंडक वेगळंच वाटतं नाही का ऐकायला, पण हा शब्द काय आहे हे आधी जाणून घेऊया बरं का. अनेक लोक मला बोलताना अनेक वेळेला मंडूक म्हणतात. मंडूक वेगळं आणि मुंडक वेगळं. मंडूकचा अर्थ आहे बेडूक आणि तोही अर्थ पुढे येणार आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये त्याचाही उल्लेख येणार आहे. पण हे आत्ता आपण जे शिकतो आहोत, जे आपण अभ्यासणार आहोत, त्या उपनिषदाचं आधी नाव लक्षात घेऊया. ते आहे मुंडक उपनिषद. मुंडन शब्द माहिती की नाही आपल्याला. मुंडन करणे म्हणजे डोक्यावरचे केस काढणे, हे मुंडन असं म्हटलेलं जातं. किंवा मुंडक हा शब्दसुद्धा संस्कृत आहे आणि मुंडकाचा अर्थ मस्तक असा सुद्धा आहे. पण आता पहिला अर्थ आपण बघूया की हे मुंडन म्हणजे बघा, मस्तकाला मुंडक म्हटलं जातं म्हणून मुंडक उपनिषद हा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ आहे उपनयन संस्कारामध्ये मुंडन केलं जातं, केस काढले जातात आणि एक घेरा ठेवला जातो. त्या ब्रह्मरंध्राच्या इथे एक घेरा ठेवला जातो आणि बाकी सगळे केस काढले जातात, म्हणजेच मुंडन केलं जातं त्या बटूचं. इथे
आता मुंडन कशाचं करायचे तर अविद्येचं मुंडन करायचे. अविद्येचं मुंडन करायचे म्हणजे या ज्ञानसाधना करण्यापूर्वी अविद्या पूर्ती काढून टाकावी लागते, पूर्ती नाहीशी करावी लागते. म्हणूनच या अविद्येचं मुंडन करावं लागतं आणि म्हणून या उपनिषदाचं नावच आहे मुंडक उपनिषद. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मविद्येविषयी विवरण केलेलं आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय आपल्याला अनेक वेळा बोललो आहेत बरं का. आता भगवद्गीतेच्या वेळेसही मी बोलली आहे आणि उपनिषदाच्या वेळेससुद्धा बोलती आहे की परब्रह्म एकटंच होतं, पण त्याला एकट्याला करमे ना, एकाकी न रमते. एकट्याला कधीही कंटाळाच येतो. शेवटी परब्रह्म झालं तरी त्यालाही कंटाळा आला आणि मग त्यांनी संकल्प केला एकोहम बहुश्याम प्रजायेयम. मी एकटा आहे, आता मी अनेक रूपाने मीच प्रगट होतो. आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आणि हा खेळ त्यांनी एक खेळ मांडला बरं का. हा खेळच आहे. नाहीतरी लहान मुली भातुकलीचा खेळ मांडतात, थोडा वेळ खेळतात, त्या नाटकामध्ये अगदी रंगून जातात. स्वयंपाक काय करतात, डबे काय भरतात, सगळ्या गोष्टी आई जसं करते तसं सगळं करत असतात. पण थोड्या वेळाने तो खेळ सगळा आटोपता घेतात. सगळी ती भातुकली जी असते ती पुन्हा एखाद्या टोपलीत जाते. या ब्रह्मदेवानी सुद्धा खेळ मांडताना त्याला कोणीतरी मदतनीस पाहिजे होता आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी ब्रह्मदेवाची निर्मिती केली. आणि म्हणूनच या उपनिषदात एक वाक्य येणार आहे, एक चरण येणार आहे, ब्रह्मा संबभूव. ब्रह्मदेव निर्माण झाला, प्रगट झाला आणि त्यांनी ह्या विश्वाची रचना केली. आता त्यांनी रचना कशी केली? त्यांनी पहिल्यांदा तप केलं. तप म्हणजे सखोल चिंतन केलं आणि त्या तरल विचारांच्या आधारामध्ये त्याला हे सगळं विश्व कसं बनवायचं ह्याची कल्पना आली. याचा आराखडा मनात तयार झाला. त्याच्यातून त्यांनी 11 मानसपुत्रांना जन्म दिला आणि त्यातला जो ज्येष्ठ पुत्र आहे अथर्व, त्याला ही ब्रह्मविद्या दिली. त्यांनी ती अंगीला दिली. अंगीने भारद्वाज गोत्र असणाऱ्या सत्यवाहाला दिली. सत्यवाहाने अंगीरसाला दिली. अशी ही परंपरा चालू झाली. हे आपल्या पुढे येणारच आहे, मंत्रामध्ये हे येणारच आहे. तर ह्या अंगीरसांकडे हे शौनक मुनी शंका घेऊन गेले होते किंवा ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गेले होते. आणि मग काय घडतं हे आपण ह्या उपनिषदातनं बघणार आहोत. ही झाली सुरुवात, ही झाली प्रस्तावना, ही झाली पूर्वपीठिका. आता आपण प्रत्यक्ष त्या मंत्रांना सुरुवात करणार आहोत. आता आणखीन एक बघणार आहोत बरं का. मी नेहमीच बोलते की उपनिषदामधले जे भाग आहेत, विभाग आहेत, त्यांना कधीकधी अध्याय म्हटलेलं आहे, कधीकधी खंड म्हटलेलं आहे, कधीकधी अनुवाक म्हटलेलं आहे, कधीकधी वल्ली म्हटलेलं आहे. प्रत्येक उपनिषदाची एक स्वतःची वेगळी खासियत आहे, एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या मुंडक उपनिषदातले एकूण 6 भाग आहेत. 6 भाग कसे आहेत तर त्याच्यामध्ये 3 मुंडक आहेत. त्याचे जे भाग केलेत ना, प्रमुख 3 भाग केलेत आणि त्या भागाला त्यांनी नाव दिलं मुंडक. मुंडक उपनिषदातलं प्रथम मुंडक, द्वितीय मुंडक आणि तृतीय मुंडक असे 3 मुंडक भाग आहेत. आणि त्या मुंडकामध्ये पुन्हा 2-2 खंड आहेत. त्याचे 2-2 तुकडे केलेत, त्याचे पुन्हा उपविभाग केलेत आणि त्याला खंड म्हटलेलं आहे. असा आता आपण अभ्यासणार आहोत ते प्रथम मुंडक हा आणि प्रथम खंड हा. त्याचा अभ्यास आता सुरुवात करणार आहोत. एकूण म्हटलं तर याच्यामध्ये बरेच मंत्र आहेत, पण आपण 6 भागामध्ये आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने आपण ह्या 6 भागामध्ये ह्याची विभागणी करणार आहोत. आणि या 6 भागामध्ये मंत्र तरी किती आहेत? आता पहिला जो भाग आपण अभ्यासतो आहोत त्याच्यामध्ये 9 मंत्र आहेत. आज जो आपण अभ्यासणार आहोत प्रथम मुंडक हा, प्रथम खंड हा, त्याच्यात 9 मंत्र आहेत. आपल्या ह्या एका तासाभराच्या मर्यादेमध्ये आपल्याला हे 9 मंत्र अभ्यासायचे आहेत. आता काय 9 मंत्र आहेत बघूया. सुरुवातीचा मंत्र वाचूया, कारण संस्कृत मंत्र वाचतानाच तुम्हाला त्याच्यातला बराचसा आशय ध्यानात येतो, हे नक्कीच आहे. आणि जो येणार नाही तो पुन्हा आपण विवरणामधनं घेणार आहोत. बघा, पहिला मंत्र आहे ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता. काय म्हटलेलं आहे? सुरुवात कशाने केली? ओमनी.
ओम ब्रह्मा देवानां प्रथमः. देवांमधला पहिला कोण आहे? ब्रह्मदेव. ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मदेव वेगळा बरं का. ब्रह्म म्हणजे परब्रह्म आणि ब्रह्मदेवाची आपण कल्पना करू शकतो, ज्याला 4 चतुरानन म्हटलेलं आहे ब्रह्मदेवाला. 4 मुख आहेत, तो ब्रह्मदेव. पण परब्रह्माला काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. इथे ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे. ओम ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव. संबभूव म्हणजे प्रगट झाला. कसा? विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता. काय आहे तो? कसा आहे त्याचा अर्थ बघूया. स ब्रह्मविद्यां सर्व विद्या प्रतिष्ठां अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. मग तो म्हणाला, प्राह म्हणजे म्हणाला. कुणाला? ज्येष्ठपुत्र अशा अथर्वाला तो काय म्हणाला बघूया आता आपण. आता पुन्हा या श्लोकाचा मंत्राचा अर्थ बघणार आहोत. काय सांगितलं आहे याच्यात? ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. आपण भगवद्गीतेचा पुष्पिकेमध्ये म्हणतो ना, ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां. ही सगळी जी आहे ही ब्रह्मविद्या आहे आणि त्यामुळे ती सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी विद्या आहे. किंवा असं म्हणता येईल की सगळ्या विद्यांचा आधार काय आहे तर ती ब्रह्मविद्या आहे. आता कोण पहिल्यांदा प्रगट झाला? संकल्प झाल्यानंतर प्रगट तरी कोण झाला? तर सगळ्या विश्वाचा कर्ता, सगळ्या जगाचं पालन करणारा असा ब्रह्मदेव उत्पन्न झाला, निर्माण झाला, व्यक्त झाला, प्रगट झाला, संबभूव. आणि त्यांनी सगळ्या विद्यांचं प्रतिष्ठान, अधिष्ठान असणारी ब्रह्मविद्या आपल्या मुलाला अथर्वाला सांगितली. बरं, हा कसा आहे? विश्वस्य कर्ता. खरंच आहे. रचयिता कोण आहे? उत्पत्तीकर्ता कोण आहे? तो ब्रह्मदेव आहे. आणखीन त्याला म्हटलेलं आहे, बरं नुसतं उत्पत्तीकर्ता नाही आहे, भुवनस्य गोप्ता. गोप्ता, रक्षण करणारा सुद्धा तो आहे. आणि मग त्यांनी ही सगळी जी ब्रह्मविद्या त्याला जी प्राप्त झाली ती आपल्या ज्येष्ठ पुत्र अथर्व ह्याला त्यांनी सांगितली. आता इथे शब्द काय होता? मंत्रातला पहिल्या चरणातला पहिला शब्द काय आहे? ओम ब्रह्मा. ब्रह्मदेव जरी आपण आत्ता म्हटलं तरी हा ब्रह्मशब्द हा तिन्ही लिंगामध्ये वापरला जातो. परब्रह्म या अर्थाने जर का घेतला तर ब्रह्मशब्द हा त्याला लिंग कुठलंच नाही आहे. ना तो पुल्लिंगी आहे, ना स्त्रीलिंगी आहे, ना नपुसकलिंगी आहे, किंवा उलटं म्हणा तिन्ही लिंगामध्ये तो आहेच आहे. ते ब्रह्म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते तत्त्व जाणत असतो. आणि ज्याला त्व लागतं ना ते भाववाचक नाव असतं. मृदुत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे नपुसकलिंगी असतं. ते ब्रह्ममध्ये तत्त्व आहे. तद त्याला म्हटलेलं आहे ना तत्. कारण कुठल्या लिंगात त्याला हाक मारायची हे कळे ना तेव्हा त्याला नपुसकलिंगी हाक मारली तत्. आणि तत्चा जो स्वभाव आहे ते तत्त्व आहे. आणि श्रेष्ठतम असं जे सत्यतत्व आहे त्याला ब्रह्म म्हटलं आहे, म्हणून ते नपुसकलिंगी आहे. किंवा त्याला तो म्हटलेला आहे. तो कोण आहे? तो जगताचा निर्माता आहे, तोच ब्रह्मदेव आहे असंही त्याला म्हटलेलं आहे. किंवा त्याला कधी कधी स्त्रीलिंगीसुद्धा उल्लेख केला जातो. ती जगज्योती, ती सगळ्या जगताला प्रकाश देणारी ती जगज्योती असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ब्रह्म हा शब्द तिन्ही लिंगामध्ये चालतो. खरं म्हटलं तर कुठलंच लिंग नाही आहे. मग आता परमश्रेष्ठ असं जे सत्यतत्व आहे त्यालाच इथे म्हटले ब्रह्मविद्या. लिंग कुठलंही असू दे, पुल्लिंगी, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी काही असू दे, पण ही आहे खरी म्हटलं तर ही ब्रह्मविद्या आहे. आणि ब्रह्माने प्रथम सांगितली म्हणून असेल, म्हणून तिला ब्रह्मविद्या म्हणतात. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट आहे, ती बृहती आहे. बृहत म्हणजे मोठं, आणि विद्या ही स्त्रीलिंगी आहे म्हणून ती बृहती आहे. आणि म्हणून बृहती मोठी, सर्वात मोठी, सर्वात विशाल असणारी विद्या, म्हणून ती ब्रह्मविद्या आहे असंही म्हणता येईल. आता परब्रह्म म्हणजे साक्षात ऊर्जा आहे. सगळ्या ज्ञान आणि क्रियाशीलता असणारी ही शक्ती आहे. मात्र शक्तीला कोणतं तरी माध्यम हवं असतं ना. शक्ती ही नुसती प्रगट होऊ शकत नाही, तिला कोणतं तरी माध्यम हवं.
इलेक्ट्रिसिटी आहे, मोठा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी भरपूर आहे, पण ती प्रगट होण्यासाठी काहीतरी लागतं ना, काहीतरी साधन, काहीतरी उपकरण लागतं. म्हणजे बल्ब आहे, फ्रीज आहे, इस्त्री आहे, AC आहे, हीटर आहे, कशातनं तरी ती प्रगट होते. तशीच ही ब्रह्मशक्ती जी आहे ना, ही प्रगट होण्यासाठी त्या ब्रह्मामध्ये खूप शक्ती होती. त्यांनी ती कुठे पास केली, कुठे त्यांनी ती ट्रान्सफर केली, कुठे केली तर ती त्याने ब्रह्मदेवाकडे ट्रान्सफर केली. आणि म्हणून ही ब्रह्मदेवाच्या माध्यमातनं ही शक्ती, ही क्रियाशक्ती, ही ज्ञानशक्ती, ही ऊर्जाशक्ती प्रगट झाली. आणि म्हणून ब्रह्मदेवानी ह्या सृष्टीची निर्मिती केली. कशी निर्मिती केली? 14 भुवनांची निर्मिती केलेली आहे. 14 भुवनं, 7 खाली आहेत आणि 7 वरती आहेत. आपण मध्ये आहोत. भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम, अशी ही वरची 7 आहेत. 7 स्वर्ग आहेत आणि 7 पाताळ आहेत. रसातल आहे, तलातल आहे, सुतल आहे, अतल आहे, वितल आहे, पाताल आहे. ही सगळी 7, अशी 7 खाली 7 वरती, अशी 14 भुवन आहेत. आणि अशा या ब्रह्मदेवानी प्रगट तर झाला, शक्ती घेऊन प्रगट झाला. मग त्याने तप केलं. कारण त्याला तरी कुठे माहिती होतं कसं विश्व निर्माण करायचं. आपण नेहमीच बोलतो की समजा एखादं घर बांधायचं असलं, त्याला काहीतरी आराखडा पाहिजे ना. घर बांधायचं तर आहेच आहे, पण आराखडा पाहिजे की कसं बांधायचं आहे. छोटी झोपडी बांधायची आहे का, वाडा बांधायचा आहे का, हवेली बांधायची आहे का, महाल आहे का, राजवाडा आहे का, टॉवर आहे, हे कळायला पाहिजे ना. त्याला तपामध्ये हे सगळं, त्याच्या तरल सूक्ष्म चिंतनामध्ये हे सगळं त्याला दिसलं. आणि विश्वाची निर्मिती कशी करायची याचा आराखडा, किंवा आपल्या आजच्या भाषेत म्हटलं तर ही ब्लू प्रिंट तयार झाली मनामध्ये. आणि मग त्यालासुद्धा कुणीतरी सहाय्यक पाहिजे ना. त्यांनी स्वतःच आपल्या मनातूनच मानसपुत्र निर्माण केले. ते 11 मानसपुत्र त्यांनी निर्माण केले आणि त्यांना सांगितलं, चला आपण आता विश्वाचा विस्तार करूया. बघा, 11 मानसपुत्र आणि हा ब्रह्मदेव यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. आता या 11 मानसपुत्रांना त्यांनी एक एक कामं नेमून दिली. तशीच ही विद्या त्यांनी, आणि खरंच आहे विद्येचं हे ऋण असतं. ही विद्या त्यांनी पहिल्यांदा आपला ज्येष्ठ पुत्र जो आहे अथर्व त्याला दिली. आणि अथर्व म्हणजे काय? आपण अथर्व शीर्ष तर अनेक वेळा ऐकलं आहे, म्हटलं आहे, वाचलं आहे. पण अथर्वचा नेमका अर्थ काय आहे तेही समजावून घेऊया या निमित्ताने. अथर्व वेदातलं हे उपनिषद आहे म्हणूनही. आणि अथर्व शीर्ष म्हणजे काय आहे? थर्व याचा अर्थ थर्व म्हणजे थरथरणारं, हलणारं, चंचल, अस्थिर. आता अस्थिर जेव्हा बुद्धी असते तेव्हा ती स्थिर राहील का? तेव्हा ती ग्रहण करता येईल का? नाही ना. म्हणून अथर्व जे थरथरणार नाही आहे, जे हलणार नाही आहे, जे चंचल नाही आहे, त्याच्या उलट जे स्थिर आहे, जे एकाग्र आहे, त्याचं नाव आहे अथर्व. समजला आता अर्थ? अथर्वाला ही विद्या दिली कारण ही ब्रह्मविद्या कशी आहे? सूक्ष्म आहे. तिचं ग्रहण करण्यासाठी मन स्थिर हवं आणि शीर्ष अथर्व हवं. डुगडुगणारं नको आहे, मस्तक हलणारं, कंप पावणारं नको आहे. आणि अथर्व या शब्दातच त्याचं बघा नावच काय सुंदर आहे. तो स्थिरचित्त होता, विरक्त होता आणि म्हणून तो ब्रह्मविद्या ग्रहण करण्यासाठी पात्र होता, सुपात्र होता. म्हणून त्याला ही विद्या या ब्रह्मदेवानी पहिली विद्या दिली ती अथर्वाला दिली. आता अथर्वाला तर विद्या मिळाली, पण त्याच्याबरोबरच ती संपली असती. विद्या ही परंपरेने पुढे द्यायची असते. आणि ही परंपरा कशी आहे तेच बघणार आहोत आपण दुसऱ्या मंत्रामध्ये. अथर्वणे यां प्रवदेत ब्रह्मा अथर्वातां पुरोवाच अंगिरे ब्रह्मविद्यां स भरद्वाजाय सत्यवहाय प्राह भारद्वाजो अंगिरसे परावरा. परंपरा असते. लक्षात घेऊया, परंपरेला फार महत्त्व आहे. आपण परंपरा हा शब्द फार रँडमली वापरतो.
या देशाच्या परंपरांचा मला अभिमान आहे असं प्रतिज्ञा घेतो आपण. पण माहिती आहेत का, परंपरा म्हणजे काय? परंपरा म्हणजे जिथून आपल्याला ज्या गुरूंनी दिलं आहे तिथे नाही ते परत करायचं, ती विद्या पुढे द्यायची. बरं, पुढे द्यायची म्हणजे कशी द्यायची? सत्पात्र शिष्याला द्यायची. बरं, हे ज्ञान ग्रहण करणंसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. गुरूंनी दिलं, मला कळलं आणि लगेच मी पुढे ढकललं, ते काही व्हॉट्सॲपचा मेसेज नाही आहे पुढे फॉरवर्ड करायला. आधी ते ज्ञान आपल्यामध्ये मुरावं लागतं. त्याच्यासाठी खूप साधना लागते, खूप तपश्चर्या लागते, तेव्हा ते ज्ञान मुरतं. ते मुरलेलं ज्ञान पुन्हा शब्दबद्ध करावं लागतं, योग्य शब्दामध्ये ते मांडावं लागतं आणि ते योग्य शिष्यापर्यंत पोचावं लागतं आणि ते शिष्यामध्ये मुरेपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा ते समजावून सांगावं लागतं. अशी ही परंपरा आहे. आणि म्हणून ही परंपरा कशी चालत आली ते बघूया आधी. त्याच्यामध्ये कोण कोण ऋषी आहेत ते आधी बघूया. म्हणजे ब्रह्मदेवांकडनं अथर्व ऋषींना मिळाली, अथर्वनी मग अंगी ऋषींना दिली, अंगी ऋषींनी भारद्वाज पुत्र जो सत्यवह आहे त्याला दिली आणि सत्यवहानी अंगीरसाला दिली. अशी ही विद्या आहे. म्हणजे पहिल्यांदा परब्रह्म, मग ब्रह्मदेव, मग अथर्व, मग अंगी, मग सत्यवाह, मग अंगीरस, अशी ही सगळी परंपरा आहे. आणि हे इथे ही फार जुनी परंपरा आहे, आत्ताची लेटेस्ट नाही आहे. पुरोवाच अंगिरे ब्रह्मविद्याम. पुरा म्हणजे पुष्कळ पूर्वी, पुष्कळ पूर्वी म्हणजे 10,000 वर्षापूर्वी. पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वो स्विष्टकामधुक् सहयज्ञा प्रजासृष्वा पुरोवाच प्रजापती. पुरा म्हणजे किती जुनं आहे. आणि खरंच या परंपरेचं फार महत्त्व आहे. ती श्रेष्ठ व्यक्तींकडनं दुसऱ्या श्रेष्ठ व्यक्तीपर्यंत पुढे 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 जात असते. आणखीन एक पुढची गोष्ट ऐकूया. त्या जितके श्रेष्ठ व्यक्ती या परंपरेमध्ये जोडले जातात ना, त्या प्रत्येक श्रेष्ठ व्यक्तींच्या तपाचं बल त्या परंपरेला लाभत जातं. सोपं नाही आहे हे, सोपं नाही आहे. प्रत्येक श्रेष्ठ व्यक्तीची पुण्याई त्या परंपरेला जोडली जाते आणि म्हणून ती परंपरा सदृढ होते, घट्ट होते. आणि त्या परंपरेला वैभवशाली परंपरा उगीच नाही म्हणत. त्यामुळे तपोबलाचं पुण्य जसं जसं त्याला मिळत जातं तशी तशी ती विद्या परिपक्व होत जाते. आपल्याला वाटतं परंपरा म्हणजे काय असेल, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्या, असं नाही आहे. फार काठिण्य आहे ह्याच्या मागे. त्या परंपरेचं महत्त्व आहे. आपल्याला असं आपण घरात बसून नुसतं सोफ्यावर बसून AC मध्ये किंवा काहीतरी चिप्स खामध्ये किंवा TV बघत हे सगळं ऐकतो. त्यामुळे आपल्याला वाटतं सगळं सोपं आहे. सोपं काहीच नाही आहे. प्रत्येक पायरी अवघड आहे आणि प्रत्येक पायरीवर दक्ष राहावं लागतं, सतर्कता लागते, जागरूक राहावं लागतं. कुठेही ह्या परंपरेचा पाय घसरलेला नाही आहे. समजा एका ऋषींनी अपात्र शिष्याला दिली तर ती परंपरा तिथे खंडित होईल. त्यामुळे गुरूंचं हे काम आहे की शिष्य उत्तम निवडायचं. शिष्याला जशी गुरूंची ओढ आहे तशी गुरूंना उत्तम शिष्य मिळायला पाहिजे. तरच ही परंपरा, तरच हे ज्ञान, तरच ही ब्रह्मविद्या त्याच्याकडे सुपूर्त करता येते. आणि ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये ही सगळी परंपरा सांगितलेली आहे. आता ह्या अथर्व ऋषींना ही सगळ्यात पहिल्यांदा विद्या प्राप्त झाली. हे अथर्व कोण होते? हे अथर्व ऋषी आहेत. ते इंद्राला अतिशय प्रिय होते. पण ह्या अथर्व ऋषी बघा, आता आपल्याला माहिती नाही आहे, ह्या काहीच गोष्टी माहिती नाही आहेत. या अथर्व ऋषींनी लाकडाचं घर्षण करून, लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण करण्याची विद्या त्यांना पहिल्यांदा अवगत झाली, त्यांनी शोधून काढली आणि त्याच्यातून ते यज्ञ निर्माण झाले. आणि ह्या यज्ञशक्तीमुळे ह्या सविता नारायणाचा जो मार्ग आहे तो प्रशस्त झाला आणि ऋग्वेदातील कितीतरी दिव्य मंत्र ह्या अग्नीतून निर्माण झालेत. आणि म्हणून तर चौथा वेद जो आहे अथर्ववेद, तो ह्या अथर्व ऋषींच्या नावावरनं हा अथर्ववेद मानला जातो असंही म्हटलं आहे. आता ही ब्रह्मविद्या कशी आहे? त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये कर्म आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, असं सगळ्यांनी युक्त आहे.
आणि खरं सांगू का, असे ब्रह्मज्ञानी ऋषी आपल्याला वाटेल तेव्हा होते, आता कुठे आहेत असे ब्रह्मज्ञानी ऋषी. पण असे ब्रह्मज्ञानी ऋषी जिथे निवास करतात तिथे राहणारी माणसं काय, पशुपक्षी काय, सगळे समाधानी असतात, आनंदी तृप्त असतात आणि दुराचरण त्या दिशेला फिरकतसुद्धा नाही. जिथे हे ऋषी आहेत ना, ही जी थोर परंपरा जिथे आहे तिथे दुराचरण नाहीच आणि तिथे राहणारे सगळेच अतिशय समाधानी, अतिशय आनंदी असतात. आणि म्हणून तर पूर्वीचं जे यज्ञ परंपरा होती, यज्ञकर्म केलं जायचं, तेव्हा कुठेही दुष्टावा किंवा मत्सर द्वेष असा फार कमी असायचा. तो फक्त आसुरी वृत्तींच्या लोकांमध्ये होता, पण बहुतेक लोक सुखी, समाधानी, शांत, आनंदी होते असंही आपल्याला माहिती आहे. या उपनिषदकालीन ऋषींच्या त्यांच्या ध्यानाच्या अतिशय तरल अवस्थेमध्ये त्यांना या सत्यतत्वाचं दर्शन झालेलं आहे. तत्वं पूषण अपावृणू सत्यधर्माय दृष्टये असं पण ईशावास्यमध्ये पाहिलं होतं. आणि त्याने कधीही त्या ज्ञानाला स्वतःचं म्हटलं नाही, ते म्हणाले की ते प्राप्त झालं, ते अपौरुषेय ज्ञान आहे असं. इतका नम्रपणा त्यांच्याकडे होता. आणि खरंच या ज्ञानाने नम्रता येते, विनयशीलता येते. असं हे ज्ञान ह्या ऋषींना प्राप्त झालं आणि ते परंपरेने त्यांनी पुढे 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 योग्य शिष्यापर्यंत देऊन बघा 10,000 वर्षांनीसुद्धा आपल्यापर्यंत हे पोचतंय. याच्यामागे आपलं काही कर्तृत्व नाही आहे, या ऋषींचं कर्तृत्व आहे. या ऋषींचं कर्तृत्व आहे आणि तेच कर्तृत्वाने ही परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. हे केवढे आपल्यावर महान उपकार आहे. आणि म्हणून तर त्यांच्या कृपेमुळे हे वेदांताचं वैभव आपल्या दारात येऊन पोचलेलं आहे. आपल्या दारात येऊन पोचले असं हे वैभव आपण जाणून घेतो आहे. बघूया आता खऱ्या 2 मंत्र ही तर प्रस्तावना झाली. आता खऱ्या 3ऱ्या मंत्रापासून ह्या खंडातल्या, या प्रथम मुंडकातल्या प्रथम खंडाला आता सुरुवात होती आहे. काय झालं नेमकं? परंपरा तर कळली आम्हाला. ब्रह्मदेवाचं प्रगटीकरण झालं, त्यांनी अथर्वाला सांगितले, अथर्वानी अंगीला, अंगीनी सत्यवाहाला, सत्यवाहाने भारद्वाज, अंगीरस, असं करत करत ही पोचली. आता ह्या अंगीरसांकडे आता पुढे काय झालं? अंगीरसांकडे कोण आलाय? तो आलाय शौनक. बघूया, मंत्र वाचूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया. शौनको ह वै महाशालो अंगिरसं विधिवत उपसन्नः पप्रच्छ. शौनक नावाचे ऋषी अंगिरसांकडे आले आणि त्यांना प्रश्न विचारला. पण शौनक ऋषी कसे आहेत? प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा आपण बोललो होतो, पण इथे शौनकांना एक विशेषण वापरले, ते आहे महाशाल. शौनक ऋषी कोणीतरी साधे नव्हते, त्यांच्या स्वतःचं मोठं गुरुकुल होतं. या गुरुकुलामध्ये 28,000 छात्र शिकत होते. म्हणजे अधिकार आपल्याला कळतो आहे, शौनकांचा अधिकार कळतो आहे की मोठ्या विद्यालयाचे ते चालक होते. त्यांचं गुरुकुल होतं, त्यांचं विद्यालय होतं, त्यांची पाठशाळा होती. असं सगळं असताना त्यांना काही शंका आल्या आणि म्हणून ते आता अंगिरसांकडे आलेले आहेत. आणि त्यांनी पप्रच्छ म्हणजे प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? बघा, हा प्रश्नसुद्धा फार सुंदर आहे. नेमका प्रश्न आहे, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. एकच प्रश्न विचारले त्यांनी. विचारले कस्मिन्नु भगवो. प्रश्नोपनिषदामध्ये सुद्धा पाहिलं आपण की गुरुजींना भगवन म्हटलेलं आहे. परमेश्वरा इतकाच अधिकार गुरूंचा आहे. आणि इथे भगवो म्हटलेलं आहे. संबोधनामध्ये भगवंचं भगवहा होतं आणि संधीमुळे हे भगवो झालेलं आहे. कस्मिन्नु भगवो विज्ञाते, आणि ही सती सप्तमी. कस्मिन् विज्ञाते, काय जाणलं असताना सर्वम इदम विज्ञातं भवति, हे सगळं जाणल्यासारखं होईल. अशी एक गोष्ट मला सांगा की एक गोष्ट कळली की सगळं कळतं. यज्ञात्वा नेह भूय न्यज्ञातव्यम अवशिष्यते. एक जाणलं की सगळं कळेल, असं एक गोष्ट मला तुम्ही सांगाल का? असा शौनकाने प्रश्न विचारलाय अंगिरसांना. कळला, पहिला मंत्र कळला, पण अजून नाही कळला.
कसे गेलेत? हे यज्ञशाळा स्वतःची ज्यांची आहे असे शौनक ऋषी विधियुक्त पद्धतीने गेलेत. कॅज्युअली नाही गेले की चला चाललोच होतो इकडनं, म्हटलं जरा जावं असं नाही गेले. विधिवत उपसन्न. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. विधिवत गेले. शिष्याने गुरुकडे कसं जायचं असतं? काहीतरी घेऊन जायचं, आणि काहीतरी म्हणजे समित पाणी. मागच्या भागात आपण पाहिलं होतं समिधा घेऊन जायचे. आणि समिधा कशासाठी? गुरूंना अतिशय आवश्यक गोष्ट आहे, अतिशय प्रिय गोष्ट आहे. हातात समिधा घेऊन, आणि ते प्रतीक रूप पण आहे की मी नम्र आहे, मी अनासक्त आहे, मी विरक्त वृत्तीने तुमच्याकडे आलो आहे, हे दर्शवणारं समित पाणी हा शब्द आहे. इथे विधिवत म्हटलेलं आहे. आणि उपसन्न, उप म्हणजे जवळ गेले, आणि सद धातू आहे म्हणजे शिथिल करणे. अज्ञानाच्या ग्रंथी शिथिल करत ते उपसन्न पप्रच्छ असे ते त्यांच्याकडे गेलेत. आता अंगिरसांकडे गेलेत. अंगिरस हे तर स्वतः सर्वज्ञ आहेत, ते ब्रह्मविद आहेत, स्वतः ब्रह्म जाणणारे आहेत. आणि त्यांना विचारलं तर आपल्या प्रश्नांचं निश्चित उत्तर मिळेल अशी ह्या शौनकांना खात्री आहे. आपली तळमळ शांत होईल असा विश्वास आहे. आणि म्हणूनच आणि त्यांच्याकडे वैभव होतं, पाठशाळा होती, अनेक छात्र होते, मान सन्मान होते. पण तरीसुद्धा तो प्रश्न एक सतावत होता, तो प्रश्न एक त्यांच्या मनात असा ठसठसत होता. आणि म्हणून ते सगळ्या ह्या गोष्टींकडे पाठ फिरवून अंगिरसांकडे आले. पण पाठ फिरवली म्हणजे जीवनाकडे पाठ नाही बरं का फिरवली, त्या वैभवाकडे पाठ फिरवली, जीवनाकडे नाही फिरवली. तर निकोप तळमळीचं आणि संपन्न जीवन अनुभवल्यानंतरसुद्धा एक आंतरिक जे असमाधान असतं ना, जे काहीतरी आपल्या मनामध्ये खंतावत असतं, ते असं जे असमाधान, आणि म्हणजे खरंच आहे समाधान नकोच, समाधान झालं की फुलस्टॉप येतो. यांच्या मनामध्ये असमाधान होतं, कारण एका प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालेलं नव्हतं. आणि म्हणून ते प्रश्न घेऊन या अंगिरसांकडे आलेले. हे शौनक आहेत ना, परिपक्व आहेत, मोठ्या वयाचे आहेत, पाठशाळा चालवणारे आहेत, आर्य सुपुत्र आहेत. त्यामुळे उपनिषदाच्या दारातून प्रवेश करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी अधिकारी आहेत, सुपात्र आहेत. आणि म्हणून हे सगळे गुणविशेष त्या महाशाल ह्या शब्दामध्ये येतात. आणि महाशाल याचा अर्थ श्रीमंतसुद्धा आहे. महाशाल म्हणजे अतिशय संपन्न किंवा श्रेष्ठ घरंदाज. आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला सुद्धा अनेक श्रीमंत लोक आहेत, पण श्रीमंत फार कमी असतात बरं का. पैसेवाले वेगळे. आता ह्याच्यासुद्धा कॅटेगरीज आहेत. एखादा स्मगलर असतो, त्याच्याकडे पण भरपूर पैसा असतो की. एखादा काय डाकू चोर असतो, किंवा एखादा काय म्हणतात त्याला, इंटरनॅशनल लेव्हलवर काम करणारे सुद्धा, त्यांना गब्बर म्हणतात. गब्बर वेगळा, मालदार वेगळा, धनिक वेगळा, पैसेवाला वेगळा. मात्र ह्याच्यापासून श्रीमंत वेगळा. पैसेवाला होणं सोपं आहे हो, श्रीमंत होणं अवघड आहे. कारण श्रीमध्ये लक्ष्मीचा वास आहे. श्रीसुक्तामध्ये त्या श्रीला आवाहन केलेलं आहे. नवश्रीमंत नाही बरं का, किंवा लॉटरी लागली म्हणून आमच्याकडे कोट्यावधी रुपये आले म्हणून आम्ही श्रीमंत नाही होत. पैसे येतील तुमच्याकडे, तुम्ही श्रीमंत नाही होत. इथे हे कसे आहेत? हे शौनक ऋषी हे मालदार आहेत, घरंदाज आहेत. आणि खरे जे श्रीमंत असतात ना, त्यांचे पाय जमिनीवर असतात, ते विनयशील असतात. शौनक तसे आहेत. हा सगळा एका मंत्रामधनं हा सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर व्हिज्युअलाइज होतं आहे. आपल्या डोळ्यासमोर हे चित्र येतं आहे की कसे शौनक आहेत, कसे अंगिरस आहेत, आणि आता त्यांचा संवाद कसा आहे, त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं आहे हेच बघणार आहोत आपण. आणि खरंच विधिवत उपसन्न महाशाला, एक एक शब्द चित्र आहे. त्यामुळे शिष्यानी गुरूंकडे विनम्र भावाने यायला हवं. आपल्या पदव्यांचा, ज्ञानाचा, श्रीमंतीचा बडीवार नको, कुठलाच बडीवार नको. शरणागत भाव हवा. ज्ञान संपादन करण्याची उत्कंठा हवी, जिज्ञासा हवी. आणि म्हणून सगळ्याची तयारी हवी, सेवा तत्परता हवी. आणि त्याच्यासाठी समित पाणी ही अवस्था हवी. म्हणून तर आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं होतं, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
सेवा करण्याची. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे काय एवढे नोकर आहेत म्हणून असं नाही, गुरूंपुढे सेवाभावच हवा असं सगळं आहे. आणि हा एकच आणि गहन आणि महान प्रश्न त्यांनी विचारला आहे. आणि त्या प्रश्नाचं आता काय उत्तर देत आहेत अंगिरस, अशी तुम्हालाही उत्सुकता लागली आहे ना, जशी शौनकांना लागली होती. आणि खरंच आता शौनक उत्तर काय देत आहेत बघूया. तस्मै सह उवाच, त्याला, त्या शौनकाला, तस्मै म्हणजे आता त्याला, स म्हणजे आता अंगिरस उत्तर देतात, ह म्हणजे निश्चयाने, आणि उवाच म्हणजे म्हणाले. प्रश्न काय होता, एक काहीतरी सांगा की ते जाणलं की सगळं जाणता येईल. पण आता अंगिरस कसे आहेत, अंगिरस ओळखतात शिष्याला. ते म्हणतायत, द्वे विद्ये वेदितव्ये, 2 विद्या जाणून घ्यायला पाहिजेत. अहो त्यांनी एकच विचारलं होतं, पण तुम्ही 2 सांगताय. पण बरोबर आहे, कशासाठी 2 सांगताय, की एक आहे ती त्याज्य आहे आणि एक आहे ती ग्राह्य आहे. काय घ्यायचं हे कळण्यासाठी काय टाकायचं हेही कळायला पाहिजे ना. आता 2 विद्या जाणण्यासारख्यात असं अंगिरस म्हणतात. इतिह स्म यद ब्रह्मविदो वदंती पराच इव एव अपराच. 2 विद्या कुठल्या आहेत, एक आहे पराविद्या आणि एक आहे अपराविद्या. बघा 2 विद्या आहेत. खरं तर एखाद्या वाक्यात सांगता आलं असतं की हां हे विद्या आहे. पण आता अंगिरस कसे आहेत, उत्तम गुरु आहेत, सद्गुरू आहेत. आणि शौनक कसा आहे, सत्शिष्य आहे. शिष्य ऐसा हो, गुरु ऐसा हो कि जो शिष्य से कुछ ना मांगे, और शिष्य ऐसा हो जो गुरु को अपना सर भी दे दे. हा गुरु शिष्यांची जोडी आहे. आणि म्हणून आता अंगिरस थोडक्यात नाही सांगत आहे, तर विस्तृतपणे सांगतात की तुला जाणून घ्यायचं ना, आधी एक लक्षात घे की 2 विद्या जाणून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून या 2 विद्या कुठल्या आहेत त्या शिष्याला समजेपर्यंत आता हे अंगिरस समजावून सांगतायत. आता आपण मोस्टली जास्तीत जास्त बहुतांशी लोक हे बहिर्मुख असतात, त्यामुळे बाहेरचंही ज्ञान पाहिजे आणि अंतर्ज्ञानही पाहिजे. आणि म्हणून छात्र जिथे आहे त्यांनी ओळखले, तिथून त्याला वरच्या पायरीवर नेण्यासाठी आधी खालच्या पायरीचं सुद्धा ज्ञान पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञानाच्या 2 शाखा आहेत, एक उच्च आहे एक निम्न आहे, एक अलौकिक आहे एक लौकिक आहे. परंतु जे नको आहे त्याचं खंडन करायचं आहे आणि जे हवं आहे त्याचं मंडन करायचं आहे, हा अंगिरसांच्या मधला भाव होता. आणि म्हणून पहिल्यांदा त्यांनी परिचित गोष्टींकडे नेलं आहे आणि मग तिथून अपरिचिताकडे नेणार. नाहीतरी अध्यात्माचा मार्ग कसा आहे सांगू का, नोनकडनं अननोनकडे जायचे, ओळखीच्याकडनं अनोळखी मार्गाला लागायचे. एकदमच तुम्हाला अनोळखी गोष्टींमध्ये टाकलं तर समजणार नाही ना. ओळखीच्या मार्गाने जात जात त्या ओळखीच्या खुणा हळूहळू मागे टाकत त्या अननोन प्रदेशामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि म्हणून आता अंगिरस मुनी ह्या शौनकाला काय सांगतायत बघूया. तत्र अपरा. आता अपराविद्या म्हणजे काय, आपल्याला एक असं वाटतं की अध्यात्म परमार्थ म्हणजे हे वेद उपनिषद शास्त्र आणि काय काय व्याकरण याचा अभ्यास करणं म्हणजे पोचायचं. अहो नाही 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 नाही, हे सगळं जे तुम्हाला वाटतं आहे ना ते सगळं अपराविद्येत येते आणि जायचं आहे कुठे, पराविद्येकडे. मग अपराविद्येमध्ये कोणकोणते भाग येतात ते 5व्या मंत्रामध्ये सांगितले. तत्र अपरा काय काय येतं बघा, आता तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अपराविद्येमध्ये काय येते, तत्र अपरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिषम इति अथ परायया तत् अक्षरम अधिगम्यते. म्हणजे 4 वेद झाले आणि 6 वेदांगज पण झाली. म्हणजे आता बघा हे सगळं अपराविद्येमध्ये येतं. ती मागे टाकायची आणि पराविद्येकडे जायचे. 4 वेद तर तुम्हाला माहिती आहेत, आता पुष्कळ वेळा आपण बोललो आहे, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद. वेदांग ह्याच्याबद्दल कमी बोलली आहे मी पूर्वी, पण परत एकदा थोडा आता इथे उल्लेख आला आहे म्हणून बघूया. वेदांची सुद्धा 6 अंग आहेत, वेदांग त्याला म्हटलेले. काय आहेत, शिक्षा कल्पसूत्र व्याकरण निरुक्त छंद आणि ज्योतिष.
शिक्षा म्हणजे काय आहे? शिक्षा याचा अर्थ उच्चारणशास्त्र आहे. उच्चारण, प्रत्येक अक्षराचा उच्चार हा शास्त्रोक्त आहे. श, श, स फरक आहे ना. वाटेल तिथे वाटेल ते नाही वापरायचं. त, थ, द, ध, न का म्हटलंय? ते तालव्य म्हणजे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य असे सगळे विभाग केलेत ना. हे उच्चारणशास्त्र आहे, फोनेटिक्स आहे हे सगळं. किंवा मंत्र म्हणताना सुद्धा कुठला उच्चार उंच घ्यायचा, कुठला खाली दाबायचा, कशानंतर अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा, विसर्गाचा कसा करायचा, हलंत म्हणजे काय, हे सगळं जे शास्त्र आहे त्याला शिक्षाशास्त्र म्हटलेलं आहे. फोनेटिक्स आपल्या आजच्या भाषेत म्हटलं तर फोनेटिक्स. कल्पसूत्र म्हणजे काय? वेदांचंच एक अंग आहे बरं का. कल्पसूत्र म्हणजे कर्म आणि आचार यांचे नियम. आपल्याला माहिती आहे आपण शास्त्र काय सांगते असं पुस्तक वाचतो. आपल्याला कधी कधी निर्णय घेता येत नाही की अशा वेळेला काय करावं, असं सूतक आलं तर काय करावं. हे सगळे जे नियम आहेत हे कल्पसूत्र किंवा गृह्यसूत्रामध्ये सांगितलेले आहेत. हे कल्पसूत्र हा दुसरं वेदांचं अंग आहे. तिसरं आहे व्याकरण. प्रत्येक शब्द त्याला व्युत्पत्ती आहे, त्याच्यामागे धातू आहे, त्याच्यामागे नाम आहे, त्याच्यामागे लिंग आहे, पुरुष आहे, विभक्ती आहे, वचन आहे. हे सगळं जे शास्त्र आहे, शब्द, रूप, अर्थ किंवा पाणिनीचं जे अष्टाध्यायी आहे त्याच्याही आधीचं हे व्याकरणशास्त्र आहे असं म्हणता येईल. हे तिसरं अंग आहे. चौथं आहे निरुक्त, व्युत्पत्ती. प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती मागे 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 जात गेलो तर नेमका अर्थ आपल्याला उलगडतो. त्यामुळे निरुक्त हे व्युत्पत्तीशास्त्र आहे, जे माझ्या फार आवडीचं शास्त्र आहे. निरुक्त प्रत्येक शब्दाला काहीतरी त्याच्यामागे काहीतरी तत्त्व आहे. असं हे तत्त्व काय आहे बघा ना. अगदी साधं आपण दुकानात जातो कुठल्या तरी अगदी किराणा मालाच्या, आणि पूर्वीची तरी पद्धत आहे की शेटजी, दुकानदाराला शेटजी म्हणण्याची पद्धत होती. पण शेटजीच्या मागेसुद्धा शब्द काय आहे? तो श्रेष्ठ शब्द आहे. श्रेष्ठ वैश्य जो असतो त्याला श्रेष्ठ म्हटलं जायचं, आणि श्रेष्ठ हा शब्द उच्चारायला कठीण असल्यामुळे श्रेष्ठचं शेठ झालं, आणि त्यामुळे शेठजी असं म्हटलं जातं. या प्रत्येकाच्या मागे व्युत्पत्तीशास्त्र आहे. हा चौथा मुद्दा झाला. छंद हे म्हणण्याच्यासुद्धा पद्धती आहेत. 7 प्रमुख छंद आहेत. म्हणजे गायत्री आहे, अनुष्ठुभ आहे, त्रिष्टुभ आहे, बृहती आहे, असे अनेक छंद आहेत. ते छंद हे सुद्धा वेदांचं एक अंग आहे. आणि ज्योतिष, देश काल हे निश्चित करणारं जे तत्त्व आहे, किंवा कुठल्याही कामासाठी जाताना सुद्धा योग्य काळ, योग्य स्थान याचंसुद्धा फार महत्त्व आहे. कुठेतरी काहीतरी कधीतरी करायचं नसतंच. त्या प्रत्येकाच्या मागे जे शास्त्र आहेत ही 6 अंग आहेत. शिक्षा, कल्पसूत्र, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. हे सगळं जरी असलं तरी ही सगळी अपराविद्या आहे. ह्या सगळ्याचा अभ्यास केलात म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल का? नाही. ह्याचा अभ्यास केला म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती मिळणार नाही आहे. फक्त ह्याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचं आहे की काय टाळायचे, काय मागे टाकायचं हे कळलं पाहिजे. असं समर्थांनी सुद्धा म्हटलेलं आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. अविद्या मागे टाकायचे, सुविद्येकडे जायचे. जाऊया मग. अपराविद्या म्हणून तर ह्या अंगिरस मुनींनी या 2 विद्या सांगितल्या आहेत आणि पुढे जायला सांगितलं आहे. कुठपर्यंत जायचे? परेपर्यंत जायचे. परेहून परता न लिंपे विवर्ता. या परेच्याही पलीकडे जायचे. अपरा म्हणजे अलीकडची आणि परा म्हणजे पलीकडची. आता पलीकडे जाऊन काय बघणार आहात तुम्ही? पलीकडे जायला सांगितलं आहे, पण पलीकडे काय दिसणार आहे बघा. फार सुंदर सांगितलं आहे. 14 लक्षणांनी युक्त असं एक तत्त्व आपल्याला तिथे सापडणार आहे, तिथे भेटणार आहे. काय आहे ते? यत्तत्. ते तत्त्व जे आहे ते कसं आहे? अदृश्यम. आधी सगळा मंत्र वाचते, कारण सगळं ते 14 एका लिंकमध्ये म्हणायला पाहिजे. यत्तत् अदृश्यम अग्राह्यम अगोत्रम अवर्णम अचक्षुः अश्रोत्रम तत् अपाणिपादम नित्यम विभुम
सर्वगतं सुसूक्ष्मं तत् अव्ययं यद्भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः. आता पलीकडे जायचे, अपराविद्या टाकून पराविद्येकडे जायचे आणि तिथे त्याची प्राप्ती होणार आहे. पण ते कुणाला? आपल्याला लगेच होणार आहे का? नाही ना. कुणाला होते? धीराः परिपश्यन्ति. धीर पुरुषांना हे बघता येतं. काय काय बघता येतं? ते जे ब्रह्म आहे ना, पराविद्येने जे ब्रह्म समजून घ्यायचं, ते ब्रह्म कसं आहे? अदृश्य आहे. म्हणजे चक्षु, श्रवण, घ्राण, त्वचा, वाणी ह्या कशानेही ते सापडणार नाही. अदृश्य म्हणजे इंद्रिय गोचर नाही. कळलं? एक मुद्दा कळला. अग्राह्य, ग्रहण करण्यापलीकडचं आहे. आम्हाला एखादी वस्तू हातात घेता येते, एखादं फूल उचलून घेता येतं, एखादं फळ घेता येतं, एखादी वस्तू घेता येते. अहो, ह्याला घेता नाही येत. अग्राह्य. बरं, हाताने तर नाहीच येत, बुद्धीने मनाने सुद्धा ग्रहण करता येत नाही. असं हे अग्राह्य. अदृश्य आहे, अग्राह्य आहे, अगोत्र आहे. त्याला आईवडील नाही, त्याला घराणं नाही, त्याला कुळ नाही. कारण त्याच्या आधी काही नव्हतंच ना. तो आहेच, ते आहेच, ब्रह्म आहेच. त्या ब्रह्माला कोणी माता पिता नाही आहे, आईवडील कोणी नाही, म्हणून तो अगोत्र आहे, अवर्ण आहे. दोन्ही अर्थाने. चतुर्वर्णामध्ये पण तो नाही. तो ब्राह्मण नाही, तो क्षत्रिय नाही, तो वैश्य नाही, तो शूद्र नाही, त्याला कुठला रंग पण नाही आहे, म्हणजे तो अवर्णम आहे. अचक्षुश्रोत्रम, त्याला आकृती नाही, त्याला शरीर नाही, रंग नाही, फक्त ती आहे ती ऊर्जा आहे. म्हणजे हे सगळं नाहीच. अपाणिपादम, ज्ञानेंद्रिय तर नाहीच, पण कर्मेंद्रिय पण नाही आहे. पाणी म्हणजे हातही नाही आहेत आणि पायही नाही आहे. म्हणजे आता काय आहे? काहीच नाही. अपाणिपादम आहे, नित्य आहे. पण तो कसा आहे? नित्य, सदा वर्तमान आहे. तो नाही असा काळच नाही आहे. आम्ही नाही असा काळ आहे. मी नव्हते 100 वर्षापूर्वी, मी नव्हते, तुम्ही पण नव्हतात, किंवा आम्ही 100 वर्षानंतर नसणार, पण तो होताच. अहो, 100 काय, लाखो कोट्यावधी वर्षांनंतर पूर्वीसुद्धा तो होताच आणि नंतरही तो राहणार आहे. सगळ्या ब्रह्मांडाचा लय झाला तरी ते ब्रह्म मात्र चिरकाळ राहणार आहे, म्हणून तो नित्य आहे. बरं, तो विभूम आहे, म्हणजे तो व्यापक आहे. तो फक्त इथेच आहे का? माझ्या इथेच आहे का? नाही. अहो, सगळीकडे, संपूर्ण जगामध्ये जिथे तुम्ही आम्ही पोचू शकत नाही तिथे तो आहेच. तो भूम आहे, सगळ्यात मोठा आहे. तो सर्वगतम आहे, ऑमनी प्रेझेंट आहे, ऑमनी प्रेझेंट. सगळीकडे तो आहेच. जिथे एखाद्या अंधाऱ्या गुहेमध्ये आत्तापर्यंत कुणीही गेलं नसेल तिथे तो आहेच आहे. त्यामुळे सर्वगतम आहे, सर्वामध्ये असणार आहे. सुसूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. सगळ्यात म्हणजे ह्याच्यापेक्षा सूक्ष्म काही नाहीच. तो अव्यय आहे, म्हणजे अविकारी आहे, परिवर्तनीय असा तो आहे. भूतयोनी म्हणजे सगळ्या भूतांचं तो जन्मकारण आहे असा तो आहे. आता 14 विशेषणं आपण पाहिली. अदृश्यम, अग्राह्यम, अगोत्रम, अवर्णम, अचक्षुः, अश्रोत्रम, अपाणिपादम, नित्यम, विभूम, सर्वगतम, सुसूक्ष्मम, अव्ययम, भूतयोनिम परिपश्यन्ति धीराः. सगळं केलं, झालं का त्याचं वर्णन? नाही ना, अजून वर्णन झालंच नाही. आम्हाला जेवढे शब्द सुचले, आम्हाला म्हणजे उपनिषदकालीन ऋषींना जेवढं त्याला मांडता आलं शब्दात तेवढं मांडलं आहे. पण ह्या शब्दाच्या पलीकडे तो आहेच आहे. मग आता पण ह्याला कोण बघू शकतं? धीराः परिपश्यन्ति. धीर, धियां रमन्ते इति धीराः. जे बुद्धीलाच फक्त प्रामाण्य देतात, बुद्धीमध्येच रमतात, ते धीर पुरुष. परिपश्यन्ति, ते सगळ्या अंगानी ह्याला पाहू शकतात. खरं तर तो इंद्रिय गोचर नाही आहे, पण इथे परिपश्यन्ति म्हणजे चर्मचक्षुच्या पलीकडे ज्ञानचक्षुनी त्याला पाहू शकतात. आणि परी म्हटलेलं आहे. परी म्हटलं की व्यापकता येते. आपण पण म्हणतो ना, परिसर, परिवार, पर्यावरण, परिसंस्था, परिमिती, परिहार असं म्हणतो. किंवा संतोष या शब्दाच्या पलीकडे परितोष आहे. संतोष, समजा काहीतरी छान खायला मिळालं आणि मला अगदी संतोष वाटला. अहो, याच्या पलीकडे परितोष आहे. सगळ्या इंद्रियांना सुखावून जाणारी गोष्ट हा परितोष आहे. परी हे उपसर्ग आला
की त्याची व्यापकता, त्याची विशालता वाढत जाते. इथे म्हणलेले धीराः परिपश्यन्ति, त्या एवढ्या 14 लक्षणांनी युक्त असणाऱ्या त्या ब्रह्माला पाहू शकतात. आता म्हणजे ज्यांची बुद्धी स्थिर आहे, कुशाग्र आहे, जे चिकाटीने, दृढतेने, जिज्ञासेने त्या परब्रह्माचा ध्यास घेतात, त्यांना ते दिसतं, ते त्यांना पाहू शकतात. आता तो कसा आहे, भूतयोनी आहे. या सगळ्या भूतमात्रांना प्रगट करणारा, निर्माण करणारा देखील तोच आहे. तुम्हा आम्हाला निर्मिलं आहे कोणी? त्यांनी निर्माण केलेलं आहे. जीवजंतू आहे, झाडं, वेली, वनस्पती, फुलं, फळं, पृथ्वी, आप, ते सगळ्यांना निर्माण करणारा तोच आहे. आता असं म्हटलेलं आहे, ह्या सगळ्याच्या पलीकडे हे प्रचंड आम्हाला विश्व दिसतं आहे, त्याचं कारण आम्हाला दिसत नाही आहे, पण ते काहीतरी असणार एवढी आम्ही श्रद्धा मात्र ठेवली पाहिजे. पण नाही आम्हाला पटत. काही नव्हतं आणि त्यांनी एवढं कुठनं निर्माण केलं हो? आता त्याचं उत्तर लगेच पुढच्या 7व्या मंत्रामध्ये दिलं आहे. सुंदर दृष्टांत दिला आहे बरं का. हे उपनिषद ह्याचसाठी अतिशय समजणारं, पटणार आहे. जिथे काहीतरी तुम्ही द्या ना, समजा तुम्हाला सांगितलं की आत्ता लाडू करा, तुम्ही म्हणाल हो करतो, पण द्या ना, सामान द्या ना, रवा द्या, तूप द्या, साखर द्या, काहीतरी उष्णता, अग्नी द्या, मी तर करतो. यांनी कोणाला काही मागितलं नाही आहे, यांनी एकदमच सगळं विश्व निर्माण केलं. कसं निर्माण केलं? सुंदर दृष्टांत दिला, निश्चित तुम्हाला पटेल. यथा ऊर्णनाभिः सृजते गृह्णते च, यथा पृथिव्याम ओषधयः संभवन्ति, यथा सतः पुरुषात केशलोमानि, तथा अक्षरात संभवन्ति इह विश्वम. एक सुंदर दृष्टांत दिला आहे की ते परब्रह्म एकमेव आहे, अद्वितीय आहे. मग त्याच्यापासून हे एवढं भेदयुक्त जग निर्माण तरी कसं झालं? आता त्याला एक सुंदर दृष्टांत आहे. ऊर्णनाभी. ऊर्णचा खरा अर्थ आहे लोकर, पण इथे घेऊया तंतू. तंतू ज्याच्या नाभीतून निघतो. कुणाच्या नाभीतून निघतो? कोळ्याच्या. कोळी घर बांधतो ना, या कोळ्याच्या नाभीतनं ऊर्ण निघतो, सूक्ष्म तंतू निघतो. तो कोळी काय करतो? आपल्या अंगातनं धागा काढतो आणि विणतो, जाळं विणतो, आणि नंतर ते आपणच गिळून टाकतो. शेवटी काय होतं? ते जाळं विणलेलं तो संपवून टाकतो. त्याचप्रमाणे हे परब्रह्म स्वतःमधूनच हे विश्व निर्माण करतं आणि पुन्हा ते आपल्यातच विलीन करतं, असं म्हटलेलं आहे. आता थोडं पटते की बाहेरची सामग्री त्याला आणावी लागली नाही, त्याने स्वतःमधूनच निर्माण केली. अहो, व्यवहारातला दृष्टांत आहे. कोळी काही मागतो का तुम्ही, अहो थोडं चिकट द्रव्य द्या आम्हाला? नाही, तो स्वतःच्या शरीरातनं निर्माण करतो. ते त्याच्यामध्ये कीटक अडकवतो, ते पुन्हा खातो आणि ते जाळंसुद्धा खाऊन टाकतो. अहो, परब्रह्म मग तसंच आहे, सगळं तसंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ही सगळी वीण आहे ना, ती एकाचीच वीण आहे. तुम्ही म्हणाला अहो कसं काय? गुलाबाचं झाड त्यांनीच निर्माण केलं, बाभळीचं झाड त्यांनीच निर्माण केलं, पिंपळ आहे, गरुड आहे, चिमणी आहे, तुम्ही आहोत, आम्ही आहोत, हे सगळं कसं त्यांनी निर्माण केलं? आहे अहो, त्याच्याकडे तेवढी कपॅसिटी आहे. त्यांनी त्याच्यातनंच सामग्री निर्माण केली. ते सगळं छान तो खेळ मांडला आणि पुन्हा तो संपवून टाकणार आहे. आता कोळ्याला इथे धागा निर्माण करण्यासाठी गती तरी घ्यावी लागते. इथे तर त्यांनी गती पण घेतली नाही. कोळ्याला ते विणावं लागतं, फिरावं लागतं ते धागा, जाळं विणण्यासाठी. त्याच्यातली कार्यशक्ती जागृत झाली, ती उत्पादन शक्ती जागृत झाली आणि त्यांनी हे सगळं जग निर्माण केलं. लेट देअर बी लाईट अँड लाईट वॉज देअर, असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी फक्त म्हटलं की प्रकाश हवा आणि प्रकाश निर्माण झाला. त्यांनी फक्त हे हवं म्हटलं आणि नुसता शब्द उच्चारला आणि ते निर्माण झालं, असं म्हटलेलं आहे. एक कळलं, थोडं कळलं, थोडंसंच कळलं. पृथ्वीमधनं या कितीतरी वनस्पती रातराणी त्यांनीच निर्माण केली. बकुळीची फुलं त्यांनीच निर्माण केली, गुलमोहर त्यांनीच निर्माण केलं आहे. मग इतक्या नाना गुण, सुगंध, आकार, रंगांनी युक्त वनस्पती उगवतात, हिरवळ उगवते, पुन्हा मातीतच मिसळून जातं. मग परब्रह्माने हे विश्व इतकं नटवलं आहे ना. काय हिरव्या रंगामध्ये किती शेड्स आहेत, लाल रंगामध्ये किती फुलं आहेत लाल रंगाची, पण जास्वंदीचं वेगळं, गुलाबाचं वेगळं,
कर्दळीचं वेगळं, काय फुलांमध्ये विविधता किती आहे, हे सगळं त्याने निर्माण केलं आणि पुन्हा जाणार कुठे, त्याच्यातच विलीन होणार आहे. पण तो चैतन्ययुक्त आहे, मग त्यांनी हे जड वस्तू कशा काय निर्माण केल्या, त्यांनी दगडधोंडे कसे काय निर्माण केले? अहो खरंच आहे, ह्या सृष्टीमध्ये खरं सांगू का, पूर्ण जड असं काही नाहीच आहे. दगडामध्ये सुद्धा चैतन्य आहे, दगडामध्ये सुद्धा वहन होत असतं. म्हणजे एखादी मोठी शिळा असेल, एका बाजूनी समजा सूर्याचे किरण त्याच्यावर पडत आहेत, एक बाजू तापते, पण हळूहळू दुसरी बाजूसुद्धा तापते, म्हणजे त्याच्यामध्ये वहन चालू आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहेच आहे. म्हणून त्या उष्णतेचं तिथे चेतना आहेच आहे. नाहीतरी आपल्याला कथा माहितीच आहे, माऊलींनी एवढी मोठी निर्जीव अशी भिंत चालवली असं आपण म्हणतो, पण भिंत ती निर्जीव नव्हतीच मुळी. मंद प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात तिथे चैतन्य होतंच, फक्त त्यांनी ते एका बाजूला वळवलं. चैतन्य नाही अशी ह्या जगात वस्तूच नाही आहे. आपण अगदी माणसानं सुद्धा म्हणतो, काय दगड आहेस, नुसता धोंडा आहेस. धोंड्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळं आहे. म्हणून तर माऊलींनी रेड्याच्या मुखी वेद वदवले ना. रेड्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, रेड्यामध्ये सुद्धा ज्ञानशक्ती आहे, फक्त ती त्यांनी एका बाजूला वळवली. त्यामुळे हे आणि किंवा आपण व्यवहारात बघतो की आपल्या सजीवांच्या शरीरातनं, म्हणजे जिवंत माणसाच्या शरीरातनं नखे, रोम, केस निर्माण होतातच ना. खरं म्हटलं तर नखाला काय चैतन्य आहे? नख कापल्यानंतर त्याला काही, किंवा केसाला समजा आपण इथे धरलं तर काही वेदनासुद्धा नाही आहे, दुःखतसुद्धा नाही. म्हटलं तर केस निर्जीव आहेत, पण जिवंत शरीरातनं केस, नख, रोम, आपल्या शरीरावरची लव निर्माण होते ना. तसंच, अगदी तसंच या अक्षर अव्यक्त परब्रह्मापासून हे विश्व निर्माण झालं आणि पुन्हा त्याच्यातच लय पावतं. त्याच्यासाठी त्याला सामग्री आणावी लागत नाही, त्याच्यासाठी त्याला श्रम करावे लागत नाही, सगळं आपोआपच होतं. आणि म्हणून आता टेक्निकल भाषेमध्ये बोलूया, उपादान कारणही तोच आहे आणि निमित्त कारणसुद्धा तोच आहे. सामग्री त्यांनी कुठून आणली? कुंभार काय करतो? कुंभाराला मडकं बनवायचे तर माती त्याला कुठनं तरी आणावी लागते, आणि निमित्त कारण आहे तो कुंभार आहे. उपादान कारण आहे ती माती आहे, आणि निमित्त कारण आहे कुंभार आहे. इथे दोन्ही तोच आहे. त्या परब्रह्मच हा उपादान कारण पण आहे आणि निमित्त कारणसुद्धा तोच आहे. पण इथे ह्यानी कोळ्याला तरी काहीतरी आपल्याला कीटक पकडण्यासाठी त्याला कष्ट करावे लागतात, ते जाळं विणावं लागतं वगैरे आपण पाहिलं. इथे तर त्याला काहीच नाही, त्याचं वैयक्तिक त्याला काही मिळवायचं नव्हतंच, असं जे आहे. त्यामुळे ह्याच्या पलीकडे केवळ आनंद निर्मिती एवढाच त्याचा हेतू आहे. आणि जोपर्यंत बघा ना, आपण जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत चैतन्याची अभिव्यक्ती आपली होतच राहते. वय वाढलं तरी केस म्हणा, नख म्हणा, लव म्हणा, याच्यामध्ये बदल होतच जातात. आणि त्याच्यासाठी या परब्रह्मामधनं कसं निर्माण झालं, हे सत चित आनंद आहे. सत म्हणजे अस्तित्व आहे, चित म्हणजे चैतन्य आहे, आणि आनंद म्हणजे क्रियाशीलता आहे. असे 7 मंत्र आपण बघितले. अजून 2 मंत्र राहिलेत, तेवढे बघूया. तपसा चीयते ब्रह्म ततो अन्नम अभिजायते, अन्नात प्राणो मनस्सत्यम लोका कर्मसु चामृतम. तप, पुष्कळ वेळा तप शब्द आला आहे. एकाग्र होऊन केलेलं चिंतन म्हणजे तप आहे. ब्रह्मदेवानी जेव्हा ते ज्ञानमय तप केलं ना, तेव्हा ते स्थूल झालं आणि त्याच्यातनं हे सगळे विश्वनिर्मिती झाली. पाश्चात्यांच्या मते बिग बँग म्हटलं जातं. बिग बँग, एक मोठा स्फोट झाला आणि या विश्वाची निर्मिती झाली. पण खरं म्हटलं, काहीही म्हण, आणि त्यांनीसुद्धा हे आता ॲक्सेप्ट केलेलं आहे की गॉड पार्टिकल, या सगळ्याच्या मागे एक गॉड पार्टिकल आहे. हिग्स बोसॉन त्याला म्हटलेलं आहे. हे गॉड पार्टिकल म्हणजे आहे तरी काय? तेच आहे, कणाकणामध्ये तो भरलेला आहे, तेच गॉड पार्टिकल आहे. आणि म्हणून त्याच्यातूनच काय झालं, तपसा चीयते ब्रह्म ततो अन्नम अभिजायते, आणि विश्वाच्या पोषणासाठी अन्नाची निर्मिती झाली. अन्नापासून प्राण आहे, प्राणापासून मन निर्माण झालं,
आणि प्राणाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे. मन जेव्हा विक्षेपित होतं तेव्हा प्राणाची किंवा श्वासोच्छ्वासाची धडधड वाढते. परीक्षेला जाताना किंवा एखादं एक्साइटिंग गोष्ट करताना श्वास जलद गतीने होतात, धडधड होते. आणि मन जेव्हा शांत समचित्त असतं तेव्हा प्राणाची गती सुरळीत शांत असते. जिथे प्राण नाही तिथे मन असूच शकणार नाही. त्यामुळे असं म्हटलेलं आहे, ततो अन्नम अभिजायते अन्नात प्राणो प्राणात मनः सत्यम लोका कर्मसु चामृतम. आणि मनामधनं काय होतं? संकल्प होतात, विकल्प होतात, संशय, विचार, विकार, त्याच्यातून पंचमहाभूतं, असं सगळं घडत जातं. आणि म्हणून अशी ह्या विश्वाची निर्मिती झाली आहे असं 8व्या मंत्रात म्हटले. आता शेवटचा अखेरचा 9वा मंत्र बघूया. यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः तस्मात् एतद् ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते. आता कसं आहे ते ब्रह्म? अक्षर, अव्यय, निर्गुण, निराकार ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे त्याला सगळं माहिती आहे. तो जाणत नाही अशी गोष्टच नाही आहे. त्या अक्षर ब्रह्मापासून विश्व उत्पन्न करणारा ब्रह्मदेव निर्माण झाला. त्याच्यातून ही नामरूपात्मक सगळी सृष्टी निर्माण झाली. तिच्या पोषणासाठी अन्न निर्माण झालं. हे सगळं त्या परब्रह्मापासूनच निर्माण झालं आहे. त्यामुळे एकदा त्याला जाणलं की हे सगळं जाणल्यासारखं आहे. आता पुन्हा मूळ प्रश्नाकडे आपण आलो. शौनकाने प्रश्न विचारला होता, एक जाणलं की सगळं जाणता येतं असं काय आहे? आता कळलं बघा. किती योग्य मार्गाने स्टेप बाय स्टेप या अंगिरसाने सांगितलं की नाही. एक जाणलं की कारण हे सगळं निर्माण कशापासून झालं आहे? परब्रह्मापासून ब्रह्मदेव, मग मानसपुत्र, मग ही पंचमहाभूतं, मग सृष्टी, मग वनस्पती, मग जंतू, जीवजंतू, किडामुंगी, पशुपक्षी, मग माणूस, सगळं आहे. दगड, धोंडे, पर्वत, नद्या सगळं निर्माण झालं. मग आता एक त्याला जाणलं की सगळं जाणलं. एक माती कळली की मग मातीचा आकार काही द्या तुम्ही. मातीचीच पणती बनवा, मातीचाच फ्लॉवर पॉट बनवा, मातीची कुंडी बनवा, रांजण बनवा, काहीही बनवा. मग आता एका परब्रह्माला जाणलं की सगळं कळलं. त्यामुळे इथे आता ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि म्हणून तर, आणि खरंच आहे, एकाला जाणलं ना की सगळं. आणि म्हणून तर हे सगळे संत आहेत ना, किंवा साक्षात्कारी खरे संत, भोंदू नाही म्हणते मी, खऱ्या संतांना तुमच्या मनातलं सुद्धा कळत असतं. कारण मन कुणी निर्माण केलं आहे? परब्रह्माने. त्याला परब्रह्माला ते जाणतात. त्यामुळे प्रत्येक दूर घडणाऱ्या घटनासुद्धा त्यांना कळत असतात. ह्या सृष्टीमध्ये नामरूपात्मक सृष्टी, इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी नाव आहे, काहीतरी आकार आहे. आणि म्हणून या जगातल्या प्रत्येक गोष्ट हे अन्न आहे, ती आत्ता आहे. आणि ह्याच्यातनंच हे उत्तर आपल्यालाही मिळतं. तस्मात् एतद् ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते. त्याच्यातनंच हे सगळे आकार, हे सगळे नाम, ही सगळी रूप त्या एकापासनं निर्माण झाली आहेत. एकाला जाणलं की सगळं कळलं. आता थोडं आपल्याला कळलं. आपल्याला थोडंच कळलं. शौनकांना पुष्कळ कळलं. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल कदाचित. पण प्रश्न काय होता की एक जाणलं असताना सगळं जाणता येतं असं ते तत्त्व काय? सुरुवात कुठनं केली अंगिरसाने? 2 विद्या आहेत, अपराविद्या, पराविद्या. आपल्याला ज्या पराविद्या वाटतात त्या नाही आहेत, त्या अपर आहेत, अलीकडच्या आहेत. त्याच्यामध्ये 4 वेद, 6 अंग वेदाची, हे सगळं सांगत किती बरोबर तिथपर्यंत नेऊन पोचवलं की नाही शिष्याला. हीच तर गुरूंचं महात्म्य, हीच महत्ता आहे त्यांची. त्यामुळे ह्या उपनिषदाच्या, ह्या मुंडक उपनिषदातल्या पहिल्या मुंडकातल्या पहिल्या खंडाचा आज आपण अभ्यास केला. 9 मंत्र अभ्यासले, थोडं कळलं. पण आता पुढे आपल्याला काय करायचं हेही आपल्याला हळूहळू आपल्याला उमगत जाणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रथम मुंडकातला 2य खंड बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आणखीन आपल्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्यालाही मिळणार आहेत. आणि तिथपर्यंत आपण निश्चितच जाणार आहोत. आता आज इथेच थांबूया. 9 मंत्र झालेत. मुंडक उपनिषदाचा अर्थही समजून घेतला.
नावाचा अर्थ, शीर्षकाचं औचित्य. पुढच्या भागामध्ये पुढचे काही प्रश्न बघूया. आज इथेच थांबूया. शांती मंत्रांनी सांगता करूया. ओम स्वस्ति प्रजानां प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.